गावातील प्रलंबित प्रश्नांसाठी तरुण कार्यकर्त्यांचं बेमुदत उपोषण, आरोग्य, वीज, एसटी आणि मूलभूत सुविधांसाठी ठाम लढा, ग्रामस्थांचा वाढता पाठिंबा, प्रशासनाचं लक्ष वेधलं। चंदगड तालुक्यातील कालकुंद्रे येथे गावातील प्रलंबित प्रश्नांसाठी बेमुदत उपोषणाचा मार्ग स्वीकारत तरुण कार्यकर्ते किरण कल्लाप्पा कोले सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत। ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या या उपोषणाला 3 दिवस पूर्ण झाले असून त्यांच्या या भूमिकेमुळे प्रशासनाचं लक्ष वेधलं गेलं आहे। किरण कोले गेल्या काही वर्षांपासून सामाजिक प्रश्नांवर सक्रियपणे काम करत असून गावातील मूलभूत सुविधा, आरोग्य सेवा, वीज पुरवठा, एसटी सेवा तसेच विविध विकास कामांमधील त्रुटीविरोधात त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे। लेखी निवेदने, अधिकाऱ्यांशी बैठका आणि सातत्याने पाठपुरावा करूनही प्रश्न न सुटल्याने त्यांनी अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारला। जनतेच्या प्रश्नांसाठी लढा देणं हीच खरी सामाजिक जबाबदारी असल्याचं सांगत त्यांनी उपोषण सुरू केलं असून त्यांच्या या आंदोलनाला ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। तरुणांसह महिला वर्गही मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहत असल्याने आंदोलनाला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत आहे। कोले आणि आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरणे, मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करणे, एसटी आणि वीज वितरण व्यवस्थेत सुधारणा करणे तसेच रस्ते आणि पूल बांधकामासारख्या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्याच्या मागण्या केल्या आहेत। यासोबतच प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधातही त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे। उपोषणाच्या 3ऱ्या दिवशी किरण कोले आपल्या भूमिकेवर ठाम राहून मागण्या मान्य होईपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे। त्यांच्या या निर्धारामुळे कालकुंद्रीतील आंदोलनाला अधिकच धार मिळाली असून गावातील प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेले आहेत। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन तोडगा काढावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।